जी दृश्य आपण पाहतोय गिरगाव चौपाटीवरील लालबागचा राजा या ठिकाणी आता विसर्जित केला जाणार आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या नामघोषात बाप्पाला या ठिकाणी आता निरोप दिला जातोय। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय लालबागच्या राजाला ज्या अत्याधुनिक तराफावर चढवण्यात येत होतं, मात्र त्या ठिकाणी अडथळे निर्माण झाले। मात्र आता या ठिकाणी आपण जर दृश्य पाहिली तर बाप्पाचं विसर्जन या ठिकाणी पार पडण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येने भक्तांचा या ठिकाणी जनसागर या गिरगाव चौपाटीवरती आपल्याला पाहायला मिळतोय। निश्चितच खरं तर आपण पाहतोय की लालबागचा राजा ज्यावेळी गिरगाव चौपाटीवरती पोहोचला त्याच दरम्यान आपण पाहतोय की भरतीचं पाणी जे आहे ते वाढत होतं आणि वेगाने पाणी वाढत असल्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की आता बाप्पाच्या या विसर्जन सोहळ्यासाठी थोडासा वेळ लागतोय। खरं तर आपण पाहिलं तर अनेक गणेश भक्त जे आहेत ते सकाळपासूनच लालबागच्या राजाच्या या सगळ्याच सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत। खरं तर आपण पाहतोय की यंदा मोठी आणि मोठा तराफा जो आहे तो लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी मागवण्यात आलेला आहे। मात्र या तराफाच्या एकीकडे जर आपण पाहिलं तर जी तराफ्याची जुळणी जी आहे ती होत नाहीये। खरं तर आपण पाहतोय की समुद्रात नेणारा जो तराफा आहे आणि मूर्तीचा पाट जो आहे तो याची भरतीच्या पाण्यामुळे जे आहे ते हेलकाव्यामुळे जुळणी होत नव्हती आणि त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की जवळपास 2 ते 2.5 तास झालेले आहेत। कोळी बांधव जे आहेत सातत्याने लालबागच्या राजाचा पाट आणि तराफ्याची जी आहे ती जुळणी करण्याचा प्रयत्न करत होते। आता आपण पाहिलं तर लालबागचा राजा जो आहे तो गिरगाव चौपाटीवरतीच आहे, पण भरती असल्यामुळे जे आहे ते आता राजाचा विसर्जन सोहळा पार पडण्यासाठी काहीसा वेळ लागणार आहे। त्यामुळे आता लालबागच्या राजाचे विसर्जन समुद्राच्या भरतीचे पाणी थोडे कमी झाल्यावरतीच करण्यात येईल। खरं तर आरती देखील अद्यापही झालेली नाहीये, त्यामुळे प्रत्येक गणेश भक्त असतील किंवा मग मंडळाचे कार्यकर्ते जे असतील संपूर्ण आता 24 तास लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक जी आहे ती पार पाडून मात्र गिरगाव चौपाटीवर सकाळी पोहोचले। पण मात्र सकाळी पोहोचल्यानंतर भरतीचं पाणी हे वेगाने वाढत असल्यामुळे कुठेतरी लालबागच्या राजाच्या मूर्तीचा पाट आणि जो तराफा आहे याची जुळणी झाली नाही, त्यामुळे हा संपूर्णतः वेळ लागत असल्याचं कळत आहे। जी नक्कीच मीनाक्षी, जर आपण पाहिलं तर या ठिकाणी गिरगाव चौपाटीवर मोठ्या संख्येने गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपले प्रेक्षक सुद्धा याचीच आतुरतेने वाट पाहतात। आपण सकाळपासूनच ही दृश्य ही संपूर्ण घडामोडी या विसर्जनाची मिरवणूक आपण सर्व लाईव्ह या ठिकाणी दाखवत आहोत। मीनाक्षी, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बाप्पाची आरती होते। बाप्पाचं जे मुख आहे ते आपल्या या ठिकाणी गिरगाव चौपाटीवर जे भक्त आहेत त्यांना दाखवलं जातं आणि त्यानंतर विसर्जन केलं जातं। मात्र भरती आहे, काय एकंदरीतच जी वेळ आहे भरतीची ती देण्यात आलेली आहे? किती वेळानंतर बाप्पाचं विसर्जन होईल त्या संदर्भात काय माहिती मिळाली का? निश्चितच आपण पाहतोय की भरती आधीच सुरू झालेली आहे आणि ती भरती सुरू होण्यापासूनच आपण पाहतोय की पाणी जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढत गेला आणि त्यामुळेच कुठेतरी राजाच्या मूर्तीचा पाट जो आहे तो आणि तराफाचा ज्या ठिकाणी हा पाट बसवला जातो याची जुळणी झालेली नाहीये। पाणी जास्त असल्यामुळे याचा अंदाज घेता आला नाहीये। खरं तर सगळेच गणेश भक्त जे आहेत ते अद्यापही या ठिकाणी आहेत आणि अल्लोट अशी गर्दी जी आहे ती गणेश भक्तांची सध्या गिरगाव चौपाटीवरती आहे। मात्र कोळी बांधव जे आहेत ते या ठिकाणी राजाच्या संपूर्णतः चारी बाजूने आपल्याला पाहायला मिळतात। राजाची मूर्ती जी आहे ती गिरगाव चौपाटीवरतीच आहे, पण मात्र भरतीचं पाणी हे समुद्र किनारी लागल्यामुळे जे आहे बाप्पाची अर्धी मूर्ती जी आहे ती पाण्याखाली आपल्याला पाहायला मिळते। तरी सुद्धा बाप्पाला गोड असा निरोप जो आहे तो या सोहळ्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे प्रत्येक गणेश भक्त जो आहे किंवा मग लालबागचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ बाप्पाच्या ह्या विसर्जन सोहळ्यासाठी आता आतुरतेने वाट पाहत आहेत। खरं तर आपण पाहतोय की आता काही मिनिटच आहेत किंवा मग ही भरतीचा हा पाणी केव्हा कमी होतोय, त्यानंतर बाप्पाच्या मूर्तीचा पाट जो आहे तो या तराफ्यावरती बसवला जाईल आणि त्यानंतर खोल समुद्रामध्ये लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा जो आहे तो पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल।
अक्षय, जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने भक्तांचा जनसागर हा गिरगाव चौपाटीवर पाहायला मिळतो। या ठिकाणी जे लाईव्ह गार्ड आहेत किंवा कोळी बांधव आहेत, या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी बोटी सुद्धा पाहायला मिळतात, ज्यामध्ये जे भाविक भक्त आहेत, कोळी बांधव आहेत, ते बाप्पाला विसर्जित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। मात्र कुठेतरी या भरतीमुळे आता ज्या बोटी आहेत त्या हलताना पाहायला मिळत आहेत। कुठेतरी हा विलंब या ठिकाणी विसर्जनाला आता झालेला पाहायला मिळतोय। निश्चितच, कारण सकाळी आपण पाहिलं तर राजाची ज्यावेळी गणेश मूर्ती गिरगाव चौपाटीवरती पोहोचली त्या आधीच जे आहे ते समुद्राला भरती होती आणि हे भरतीचं पाणी जे आहे ते वाढत असल्यामुळे कुठेतरी गणेश मूर्तीचा पाठ जो आहे नवीन जो तराफा बोलवण्यात आलेला आहे या तराफ्यावरती बसवण्यासाठी मोठी कसरत जी आहे ती कार्यकर्त्यांची पाहायला मिळाली। त्यानंतर आपण पाहतोय की कोळी बांधव जे आहेत ते बोलवण्यात आले आणि या कोळी बांधवांकडून राजाचे जे आभूषण आहेत, जे दागिने आहेत ते एक एक काढून मात्र तराफ्यामध्ये ठेवण्यात आले। सध्या आपण पाहतोय की निर्विघ्नपणे राजाचा हा विसर्जन सोहळा पार पडावा याची संपूर्णतः खबरदारी मंडळाच्या वतीनं घेतलेली आहे। तसंच आपण पाहतोय की कडेकोट बंदोबस्त जो आहे तो चारी बाजूनी देखील पाहायला मिळतोय। मुंबई पोलीस प्रशासन असेल, सीसीटीव्हीच्या मार्फत किंवा मग ड्रोनच्या माध्यमातून संपूर्णतः बारीक नजर जी आहे ती ठेवली जाते, कारण जास्त भरती असल्यामुळे अनेक बोटी ज्या आहेत त्या देखील बोलवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे एकीकडे आपण पाहतोय की गणेश भक्तांची मोठी गर्दी आणि लालबागच्या राजाला गोड असा निरोप देण्यासाठी या ठिकाणी अल्लोट अशी गर्दी जी आहे ती गणेश भक्तांची आपल्याला सध्या गिरगाव चौपाटीवरती पाहायला मिळते। जी मीनाक्षी, जर आता आपण अपडेट पाहिले तर आता कमरे इतकं पाणी आता लालबागच्या राजाच्या आल्याचं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतात। तर आता एकंदरीतच किती वेळ लागेल आपल्याला या विसर्जनासाठी? निश्चितच आपण पाहतोय की आतापर्यंत 2 तास हे झालेले आहेत, आणखीन काही 1-1.5 तास लागण्याची शक्यता आहे। खरं तर 11:15च्या दरम्यान मोठी भरतीचा अंदाज दिलेला आहे। जवळपास 4.5 फूट उंचाच्या लाटा ज्या आहेत समुद्रामध्ये उसळणार आहेत, त्यामुळे याचा अंदाज सुद्धा घेता येणार नाहीये। पण प्रत्येक गणेश भक्त असेल किंवा मग मंडळाचे कार्यकर्ते असतील हे भरती कमी होण्याची वाट पाहत आहेत। खरं तर आपण पाहतोय की संपूर्णतः हा सोहळा जो आहे निर्विघ्नपणे पार पडावा यासाठीचा हा संपूर्ण प्रयत्न जो आहे तो पाहायला मिळतो। जी नक्कीच मीनाक्षी, या ठिकाणी आज आपण जर पाहिलं तर चिंतामणीचा जो चिंचपोकळीचा चिंतामणी आहे त्याचं सुद्धा विसर्जन होणार होतं। त्या संदर्भात काय अपडेट आहे? त्या चिंतामणीचं विसर्जन झालंय का? निश्चितच काही वेळापूर्वीच आपण पाहतोय की चिंतामणीचा गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा पार पडलाय। ज्यावेळी लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवरती पोहोचला त्याच दरम्यान आपण पाहतोय की चिंतामणीचा देखील गणपती बाप्पा हा लालबागच्या राजाच्या पाठोपाठच होता। पण मात्र आपण पाहतोय की संपूर्णतः चिंतामणीचा गणपती बाप्पाचा हा विसर्जन सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये पार पडलेला आहे आणि आता आतुरता आहे ती म्हणजे फक्त लालबागच्या राजाच्या या विसर्जन सोहळ्याची। त्यामुळे जरी वेळ जरी लागत असला तरी मात्र बाप्पाचा हा विसर्जन सोहळा जो आहे तो निर्विघ्नपणे आणि मोठ्या थाटामाटामध्येच पार पडणार एवढी अपेक्षा जी आहे ती प्रत्येक गणेश भक्त जे आहे किंवा मग मंडळाचे कार्यकर्ते जे आहेत करत असताना आपल्याला पाहायला मिळतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।